बातमी आहे क्रांती दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराची। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून क्रांती दिनानिमित्ताने रक्तदान शिबिरचे नारायणगाव येथे मुक्ताई हॉलमध्ये आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते उद्घाटन करून रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली। नारायणगाव आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या रक्तदान शिबिराचा लाभ घेतला। सोबतच रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास 6 लाखांचे सुरक्षा कवच व प्रमाणपत्र आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी ग्रामपंचायत सदस्य रामदास अभंग यांनी केले। त्याचबरोबर उपस्थित मान्यवरांचे आभार नारायणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रोहिदास केदारी यांनी मानले। या कार्यक्रमाला विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। यामध्ये युवा नेते अमित बेनके, मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ शेटे, अशोक पाटे, सूरज वाजगे, गणेश वाजगे, रोहिदास केदारी, तानाजी डेरे, विलास पाटे, विठ्ठल औटी, दुर्गशेठ बेल्हेकर, शंकरराव कोल्हे, नानाजी वाजगे, रमेश मेत्रे, राजेंद्र कोल्हे, रामदास अभंग, सागर दरंदळे, संजय फल्ले, किरण कुमार ढवळपुरीकर, अजित वाजगे, शशिकांत वाजगे, अनिल थोरात, रामदास पाटे, स्वप्नील डेरे, पप्पू रसाळ, अरुण पाटे, शंकर जाधव, मचिंद्र डोके, अतुल आहेर, नितीन कोल्हे, संदेश केदारी, तुळशीदास कोऱ्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते। सर्व ज्येष्ठ नागरिक आणि नारायणगाव आणि पंचक्रोशीचे सर्व बंधू भगिनी, शंकर नाना कोल्हेंचा आज इथं पोवाडा ऐकल्यानंतर कला गुणांनी कोल्हे मंडळी पूर्वीपासूनच संपन्न आहे। फक्त वाव मिळत नव्हता असं मला वाटतंय। आणि आता आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची कीर्ती इतकी महान आहे की आपल्या गावातच नाही, तालुक्यात नाही, त्यांच्या मतदारसंघात नाही, महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशामध्ये त्यांचं नाव आपण सगळीकडे ऐकतोय। आणि निश्चित प्रकारे आपला अभिमान आहे की आपल्या गावातला हा सुपुत्र, आपला मुलगा, आपला भाऊ हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संसद गाजवतोय। 3-3, 4-4 वेळा सलग संसद रत्न पुरस्कार प्राप्त होतोय। याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे। कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या गटाचा आहे याला महत्व नाही, पण आपल्या जुन्नरचा सुपुत्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतला मावळा आहे। याचा अभिमान आपल्या सर्वांना खूप मोठ्या प्रमाणात आहे। जगदंबा प्रतिष्ठान नावाची त्यांची सेवाभावी संस्था आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून अनेक कार्य डॉक्टर साहेबांनी केलेलं आहे। कोविडच्या कालापासून तर अनेक शिक्षणामध्ये, आरोग्यामध्ये, आदिवासी विभागातल्या लोकांचे जीवनमान उंचवण्यासाठी जगदंबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून राजकारणाच्या आणि पक्षाच्या विरहित त्यांनी कार्य केले आणि आजचा कार्यक्रम हे त्याचंच प्रतीक आहे। असं म्हणतात की सर्वात श्रेष्ठ दान कुठलं आहे तर ते रक्तदान आहे। सर्वात पवित्र दान कुठलं आहे तर ते अन्नदान आहे। आणि भारताच्या लोकशाहीमध्ये कर्तव्याचं दान कुठलं असेल तर ते मतदान आहे। आणि मतदान सरपंच डोकं शांतपणे जागेवर ठेवून जर बटन दाबलं तर योग्य माणूस निवडून येऊ शकतो। हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे। बंडा तू हसू नको। जशी छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी आहे तसं नारायणगावचं एक वैभव पण महाराष्ट्रामध्ये एक वेगळा आहे। तमाशा कलाकारांची पंढरी मुक्ताई देवस्थान महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातलं एक मोठं आणि नामांकित देवस्थान आहे। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये ज्या काही मोठ्या यात्रा होतात ग्रामीण भागातले त्यात नारायणगावची वर्णी लागते आणि त्या यात्रेला सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन पुढचं पाऊल टाकतात। याचं निश्चित प्रकारे समाधान आपल्याला तर आहेच, पण ह्या मुक्ताई देवीचा आशीर्वाद पण प्रत्येक कुटुंबावर राहावा याच्याकरता हे पवित्र कार्य आजच्या दिवशी या आईच्या दारात डॉक्टर कोल्हे साहेब आणि सर्व त्यांचे सहकारी यांनी इथं आयोजित केलेलं आहे। फक्त इथंच नाही तर तालुक्यामध्ये असे कार्यक्रम 21 ठिकाणी चालले जावटी साहेब। आणि 21 ठिकाणी हे कार्यक्रम होत असताना तो प्रत्येक जो रक्तदाता आहे त्याला आरोग्याच्या माध्यमातून, रक्तदानाच्या पुढच्या दृष्टिकोनातून मदत तर होणारच आहे,
पण त्याचा विमा काढण्याचं काम या जगदंबा प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वतःचा खिशातला पैसा खर्च करून ते लोकांच्या प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून या जुन्नर तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना मदतीचा हात मिळेल असं कार्य डॉक्टर साहेबांनी इथे केलेलं आहे. भविष्यातही 5 ऑगस्ट या क्रांती दिनाच्या निमित्ताने असंच हे सत्कार्य पुढे निश्चित प्रकारे चालू राहील एवढं मात्र मी इथं सांगतो. ज्यांनी ज्यांनी या कार्यासाठी मदत केली, मग ते ब्लड बँकवाले असतील, तिथले डॉक्टर्स असतील, आमचे देवस्थानचे सर्व पदाधिकारी, त्यांचे कर्मचारी असतील, नारायणगावमधले सगळे नागरिक असतील, आपल्या नारायणगावमध्ये डॉक्टर कोल्हे साहेबांचा आणि आमचा सगळ्यांचा जो मित्रपरिवार असेल, या सर्वांचंच मी मनपूर्वक आभार मानतो. आजच्या या रक्तदानाचा शुभारंभ प्रातिनिधिक स्वरूपात नारायणगावपासून संपूर्ण जुन्नर तालुक्यातल्या 21 ठिकाणचा संपन्न झाला असं मी जाहीर करतो आणि आपल्या सर्वांना आपल्या भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.